नमस्कार. आपण ऐकत आहात चैत्राली यंगर लिखित मोहब्बत भाग 55. वाटलंच होतं मला. ती थोडी रागात हळूच आवाजात बोलली. त्याने तिच्याकडे पाहिलं. हो, मला आला होता त्यांचा कॉल आणि मी व वीणा घरीच जात आहोत आता. तिने स्पष्ट त्याला सांगितले. पण घरी कशाला जात आहेस आता? आणि परत कधी माघारी येणार आपल्या घरी? त्यापेक्षा मी चाललोच आहे तर चल माझ्याबरोबर. त्याला वाटलं वीणाबरोबर चालली आहे म्हणजे ती तिच्या बंगल्यावर जाणार चालली आहे. म्हणून तो तसा तिला बोलला. घरी म्हणजे आपल्या. आय मीन तुमच्याच घरी वीणालाही घेऊन जात आहे. ते तीही असती सोबत तर बरंच होईल, तिने स्पष्ट केलं. आधी आपलं घर आणि नंतर परत परकेपणा दाखवलेला तिने त्याला आवडला नाही. पण आता तिला अजून किती समजवायचं म्हणून तो शांत बसला. इन्स्पेक्टर वीणा कशाला? आईने तुला एकटीला बोलावलं आहे. तिला तुझ्याशी बोलायचं आहे एकांतात. त्याने मात्र परत तिला फटकावले. आई या माझ्याही नात्याने लागतात. त्यामुळे मी वीणाला नेलं तरी ते काही म्हणणार नाही. आणि आमचं याविषयी बोलायचं म्हणाल तर वीणा माझी खूप जवळची मैत्रीण आहे. जसे तुमचे नागराज सर. तितकीच क्लोज मीना आहे मला. सो मला काही प्रॉब्लेम नाही तिच्यासमोर आई काही बोलल्या मला तर. आणि तिलाही आपल्या ब्रेकअपबद्दल मी थोडक्यात सांगितलं आहे. तिने आवाजात जरब आणत म्हटलं. बरं. पण त्याने आता तिला उत्तर न दिलेलं शहाणपण आहे असं समजून काही बोलला नाही. तसंही ती तसंही त्याला आता तिच्याबरोबर आर्ग्युमेंट करू वाटत नव्हती. तिच्याबरोबर तिच्यावर फक्त आपण प्रेम कर करत राहावं आणि तिने आपल्याला माफ करावे असेच त्याला वाटत होतं. ओके, मग मी येऊ? त्याने काही आक्षेप घेतला नाही पाहून तीही मनोमन सुखावली. कारण चं कारण त्याचं तिला प्रत्येक कामात तिच्या असं आक्षेप घेणं आवडत नव्हतं. पण बोलताही येत नव्हतं, कारण नवीन नाते जे होतं. त्यामुळे ती आत्ता त्याच्या या मॅच्युरिटीच्या वागण्याने थोड्याफार प्रमाणात का होईना सुखावली होती. "हं, मीही निघणार आहे. सोबत जाऊ तिघे. बाईक राहू दे चौकीत." त्याने हळुवार आवाजात म्हटलं. "ठीक आहे." तिनेही आता जास्त आढेवेढे घेतली नाही. तसं या प्रवासाने ती थकलीच होती बाईक चालवायला. जरी त्याचं घर 10 ते 15 मिनिटावर असलं तरी. मी वीणाला सांगते आणि दोघी कारपाशी येतो. तिने नॉर्मल आवाजात सांगितलं तशी त्याने मान हलवली. ती मग सॅल्यूट मारून निघून गेली. यार, कधीही मला तसं स्वीकारणार? नाही राहू शकत आता मी तिच्याशिवाय. जाणाऱ्या त्या पाटमुऱ्या आरोहीकडे पाहत तो उदास होऊन मनात म्हणाला. आई, आम्ही आलो ग. त्याने घरात येताच आपल्या आईला हाक मारली. या ना आत. त्या दोघींना आत येण्यासाठी सांगत स्वतः किचनमध्ये गेला. त्या दोघींसाठी पाणी आणायला. घर आरोहीच्या ओळखीचं असल्याने तिला काही वाटत नव्हतं. पण वीणा मात्र पाहत होती. पुण्याच्या तिच्या घरापेक्षा हा त्याचा फ्लॅट छोटाच तसा वाटत होता. जरी तो 2 BHK असला तरी. आई, त्या दोघी आल्यात ग. आत गेल्या गेल्या त्याने माठातलं पाणी एका तांब्यात घेत आपल्या आईला म्हणाला. बरं, एवढं तळण काढते कढईतून. तोपर्यंत तू पाणी घेऊन जा. त्या आपल्या कामात बिझी होत्या. सुनबाई लाडाची त्यात इतक्या दिवसांनी आलेली म्हणून त्यांनी मस्त जेवणाचा श्रीखंड पुरीचा प्लॅन केला होता. पोरी येईपर्यंत तळण काढाव्यात आणि मग गप्पा मारता मारता पुरी करावी असा विचार करून त्या किचनमध्ये काम करत होत्या. हो, आलोच मी. कॉफी करतो एवढं पाणी देऊन. म्हणत सत्या लगेच बाहेर तांब्या फुलपात्र घेऊन जातो. आईला त्या दोघे येणार आहेत तर काही बोलू नको आरोहीला जास्त असे त्याने निघतानाच आईला सांगितले होते. बरं, म्हणत त्याही तळण काढता काढता कॉफीचं सामान ओट्यावर काढून ठेवतात. घर खूप छोटं आहे ना ग? घर पाहता पाहता वीणा बोलते. पण माणसे खूप गोड आहेत ग. घराला घरपण तेव्हाच येतं जेव्हा सगळा परिवार एकत्र असतो. आणि सत्याची आई तर तुला माहितीच असेल कशा आहेत त्या. सत्यापेक्षा माझ्यावर जीव आहे त्यांचा. मला माझ्या आईची आठवणही येऊ देत नाही. तिने भिंतीवरच्या एका फ्रेमवर हात फिरवत म्हटलं. ती फ्रेम सत्या, त्याची आई व त्याच्या बाबांची होती. सत्या त्यात जेमतेम 10 वर्षाचा होता तेव्हाचा तो फोटो होता. खरंय तुझं. वीणालाही तिचं म्हणणं पटतं. इतका वेळ लांबून आरोहीचं बोलणं ऐकत असलेल्या सत्याच्या गालावर खळी खुलते. पाणी? तो पण परत आपला चेहरा निर्विकार करत त्या दोघींजवळ जाऊन तांब्या पुढे करत म्हणाला. आई कुठे?
तिने त्याच्या हातातील पाण्याचा तांब्या घेऊन वीणाला देत बोलली, "ती आत आहे, तळण काढत आहे. तुला आवडतात ना म्हणून." तो खूप सॉफ्टली बोलत होता. "हं, मी बघते. आणि तू घेणार आहेस कॉफी?" तिने विचारलं. "तू बनवणार असेल तर आवडेल. बरेच दिवस तुझ्या हातची." तो बोलता बोलता थांबला, कारण तीच जागेवर नव्हती. ती आत निघून गेली होती. "तिच्या हाताची कॉफी मिस करताय वाटतं सर, तुम्ही?" वीणाने हसत म्हटलं. "हं, चव आहे तिच्या हाताला." तो थोडा हलका हसत म्हणाला, "तुम्ही मला घरी जिजू म्हणालात तरी चालेल. तसंही बहुतांशी तुम्ही त्याच नावाने हाक मारता की चौकीतही." त्याने हसून परत आपला चेहरा निर्विकार करत म्हटलं, "ओह, थँक यू. नाही, म्हणजे जेव्हापासून तुम्ही जीज आहात पळाले, तेव्हापासून तुम्हाला सर म्हणूनच वाटत नाही." वीणाला मोस्टली या दोघांच्या नात्यातलं बरंच काही माहिती होतं. ती एकतर मैत्रीण होती आरोहीची, त्यामुळे आरोही तिला सगळं काही शेअर करायची. "हं." त्याने हुंकार भरला आणि कोपऱ्यात असलेल्या एका खुर्चीवर जाऊन बसला. मोबाईल चाळायला लागला. "मी आलेच," म्हणत मीनाही आत निघून जाते. त्याला आपल्याशी बोलायला आवडत नाही, एव्हाना या 15-20 दिवसात तिच्या लक्षात आलं होतंच. "आई, मी कॉफी करू?" किचनमध्ये येताच आरोहीने सत्याच्या आईला विचारलं. "विचारतेस कशाला बाळ? हे जसं माझ्या आणि सत्याच्या हक्काचं घर आहे, तसंच तुझंही आहे. जरी तुमचं ते काय ब्रेकअप का काय झालं असलं तरी." त्या मात्र खूप हसून तिच्याशी बोलत होत्या. "हं." म्हणत मग तिने ओट्यावरचं सामान वापरून मस्त अशी कडक चौघांसाठी कॉफी बनवली. आईचंही तोपर्यंत तळण झालं होतं. "आरू बेटा, मला तुझ्याशी बोलायचं आहे." त्यांनी ती कॉफी गाळत हसताना हळूच म्हटलं. विषय तिच्यासमोर कसा मांडावा हेच त्या मगासपासून विचार करत होत्या. मनातल्या मनात जुळवणी चालली होती. "हो, बोला नाही." अगदी निसंकोचपणे ती हसून म्हणाली. तिला माहीत होतं विषय काय आहे, पण तरीही ती तसं दाखवत नव्हती. "ते ब्रेकअप केलं आहेस म्हणे तू?" त्यांनी आपल्या हाताशी चाळा करत शेवटी कसंबसं विचारूनच टाकलं मनातलं. खरं आहे. मलाही आई याविषयी बोलायचं आहे. पण आपण आधी जेवण बनवूयात का कॉफी घेऊन? म्हणजे विनाला जाता येईल घरी. आणि आई, सॉरी बरं का. नाही, म्हणजे मी तुम्हाला न विचारता विनाला असं डायरेक्ट घेऊन आले म्हणून." तिने पुढे दिलगिरी व्यक्त करत म्हटलं. "अगं वेडीस काय? मी मगापासून तुला हेच सांगत आहे ना, की हे आमचं घर आहे तसंच तुझं आहे. त्याचबरोबर तू माझी मुलगीच आहे. हेही तुला माहीत आहे. आणि विनाचं म्हणशील, तर सत्याही आणायचा की कॉलेजमध्ये असताना आपल्या मित्र-मैत्रिणींना घरी असंच न सांगता जेवायला. त्यामुळे तू नको एवढं मनाला लावून घेऊ. मी तुला मनाने मुलगीच मानलं आहे." त्या हसून तिला म्हणतात. "आणि तिला घरी पाठवते म्हणते जेवण करून? म्हणजे तू आज राहणार आहेस का इथे?" त्यांनी आनंदून विचारलं. त्या खरं तर तिला नेहमी म्हणायच्या, की "तू कधीतरी 2 दिवस इथे येऊन राहत जा." पण तसा योग अजून आला नव्हता. फायनली आज तो योग आल्याने त्यांना खूप आनंद झाला. "हो, म्हणजे चालेल ना तुम्हाला आई?" "नाही, म्हणजे तुम्ही मध्ये खूप दिवस म्हणायचा, पण जमलंच नाही." तिने हातात कॉफीचा ट्रे घेऊन म्हणाली. "अगं मला का नाही चालणार? तू इथे कायमची आत्ताच येऊन राहिलीस तरी मला हरकत नाही. पण समाजासाठी मी शांत आहे. तुला मला वाजत-गाजत माझी सूनबाई म्हणून या घरात मिरवत आणायचं आहे. नाहीतर 1-2 दिवसांसाठीच काय, 15-15 दिवसांसाठी येऊन राहिली तरी मला हरकत नाही." त्या हसून तिच्या ट्रेमधून आपल्यासाठी एक कप कॉफीचा घेत हसून म्हणतात, "काय काकू, कुणाला घरात ठेवून घेताय?" तोच तिथे विना हसत येऊन म्हणाली, "अजून कोण बाई असणार? तुझी मैत्रीण, दुसरं कोण?" त्या पण तिला हसून बोलतात. "अरे वा, भारीच आहे की," तीही हसून म्हणते. "बरं, चला आपण हॉलमध्ये जाऊन कॉफी घेऊयात. नाहीतर गार होईल कॉफी." तोच आरोही बोलली तसं त्या तिघी हॉलमध्ये आल्या. सत्या मोबाईलमध्ये गुंतला होता, पण या तिघींचे आवाज कानावर आले तसं मोबाईल त्याने खिशात ठेवला. चौघांनी मग गप्पा मारत कॉफी घेतली आणि त्या तिघी परत किचनमध्ये गेल्या. गप्पा मारत उरलेला स्वयंपाकही करून घेतला आणि लागोलाग जेवणही केलं चौघांनी. "आरोही, मी येतोय घरी सोडायला." जेवण होताच सत्या तिला बोलला, तसं आरोहीनं आईकडे पाहिलं. "अरे सत्या, ती आजची रात्र इथेच राहणार आहे. तू वीणाला सोडून ये." आईने डोळ्यांनीच तिला दिलासा देत सत्याला म्हटलं. तसं वीणाने आरोहीकडे पाहिलं. आरोहीने डोळ्यांनीच होकार भरला. वीणानेही मग डोळ्यांनीच तिला परवानगी दिली. "हे कधी ठरलं?"
ती इथे राहणार आहे म्हणजे नक्कीच त्या विषयावर बोलण्यासाठी हे एव्हाना त्याला कळालं होतं. पण मनातून तो खूप खुश होता, कारण घरात तिचा आजची रात्रीच आजची रात्र वावर असेल, शिवाय बोलणं तर कमीत कमी होईल. कदाचित आज सर्व नातं त्यांचं नीट होईल, असा त्याला भरवसा वाटत होता. ठरलं ते कधीच. पण तू आता जास्त उशीर करू नकोस. जा, वीणाला सोडून ये पाहू. त्यांनी त्याला ऑर्डर दिली. ओके, आलोच मी. त्याची वीणाला सोडायला जायची खरंच इच्छा नव्हती. पण आईसमोर त्याचं काही जमणार नव्हतं. म्हणून गपगुमानं होकार दिला. काकू राहू दे. सर मी जाईन कॅब करून. सत्याचा तो पडलेला चेहरा पाहून वीणालाच कसं तरी झालं आणि ती पटकन म्हणली. तसं सत्याच्या चेहऱ्यावर एक छोटीशी स्माईल आली. आरोहीला मात्र सत्याचा राग आला, पण तिने तसं काही दाखवलं नाही. "अगं असं कसं एकटीच जाशील? थांब तू. सत्या, जा बरं तू तिला सोडायला. ती आपल्या घरी आलेली पाहुणी आहे आणि तुझी मेव्हणीही आहे ना नात्याने एकुलती एक. ते बरं दिसत नाही. चुपचाप सोडून ये." पण आईने त्याला ऑर्डर दिली तसं हो म्हणत नाईलाजाने आपल्या खोलीत गेला चेंज करायला आणि पुढच्या 5च मिनिटात कारची चावी घेऊन वीणाला चलायचं म्हणून विचारलं. तशी वीणाने मान होकारार्थी हलवली आणि आईच्या पाया पडून ती सत्याच्या मागे बाहेर पडली. "हं, आता जरा निवांत वेळ आहे. बोलूयात का आपण? की तू असा काडीमोड का घेत आहे?" आईंनी सत्य व वीणा जाताच आरोहीच्या हाताला धरून सोफ्यावर बसवत म्हटलं. "आई, मी काडीमोड आय मीन ब्रेकअप नाही केलं स्वतःहून." तसं आरोहीनं त्यांचा हात आपल्या हातात घेऊन बोलते. पण अगं तो म्हणाला. त्यांना तिचं बोलणं ऐकून छान वाटलं, पण आश्चर्य वाटलं. कारण सत्याने सांगितलं होतं की तिनं केलंय ब्रेकअप. त्याने फक्त ब्रेकअप केला, तिने एवढंच सांगितलं होतं. पण दोघांमध्ये नक्की काय झालं, हे त्याने सांगितलं नव्हतं. "हो आई, मला कल्पना आहे की तुम्हाला सत्याने काय सांगितलं असेल ते. पण ही गोष्ट लास्टला झाली, ज्यावर आधी शिक्कामोर्तब सत्यानं केला. मी फक्त थोडं थांबूयात, असं म्हटलं होतं. पण त्याचा अर्थ त्याने आपण संपूयात नातं असा घेतला. आणि नातं तोडायचं तो पहिलं बोलला. तिने आता जे घडलं त्या दोघात ते सविस्तर त्याच्या आईच्या कानी घातलं. अच्छा, पण कारण काय आहे हे मला जाणून घ्यायचं आहे. सत्याची आई खूप स्वभावाने प्रेमळ होत्याच, पण त्याचबरोबर त्या कडकही होत्या. चूक आपली किंवा आपल्या मुलाची असेल तर त्या बिनधास्तपणे कबूल करायच्या. आत्ता सुद्धा त्यांना त्यामुळे तिचीही बाजू ऐकून घ्यायची होती. आई, मी जे सांगत आहे कदाचित तुम्हाला आवडणार नाही. पण हे मी सर्व करत आहे आमच्याच भविष्यासाठी. पुढे जाऊन त्याला आणि ओघाने मला त्रास होऊ नये. आमच्या संसाराची भिंत कोलमडू नये म्हणून मी आतापासूनच आमच्या या छोट्या संसाराच्या भिंतीचा पाया, बेस नीट करत आहे. आणि म्हणूनच तो तसं बोलला तेव्हा मी जास्त रिॲक्ट झाले नाही. तिने आधी आपण का असं वागत आहोत त्याची सफाई दिली. ओके, तू फक्त मला सगळं सांग. असं समज मी तुझी आई आहे. असं समजूनच माझ्याशी मन मोकळं कर. आणि मला माहीत आहे की जसा तो तुझ्याशी बोलण्यासाठी, तुमचं नातं परत ठीक करण्यासाठी तळमळत आहे ना, अगदी तसंच तूही बेचैन असेल. त्याच्यापेक्षा जास्त तू या नात्याला आपलं मानते हे मी पहिल्याच दिवशी ओळखलं होतं आणि माझा पूर्ण भरवसा आहे. त्यांनी तिला दिलासा दिला. थँक यू आई. म्हणजे खरंच मी खूप देवाची आभारी आहे की तुमच्यासारखी सासू मला मिळाली. देवाने माझी आई माझ्यापासून दूर केली तेव्हा मला देवाचा खूप राग आला होता. पण तुम्हाला पाहून आता असं वाटते की तुमच्यासारखी आई पदरात मिळणार होती म्हणूनच त्यांनी माझी आई माझ्यापासून हिरावली. पण आता त्याचा शोक नाही माझ्या मनात. उलट छानच आहे. कदाचित माझ्या आईनेही मला इतकं सांभाळून घेतलं नसतं. ती भाऊक होऊन बोलत होती. असं काही नाही बेटा. तुझ्या आईचाही माझ्यापेक्षा खूप जीव होता. एकुलती एक होती तू त्यांची. भाऊजी तर अक्षरशः तुझ्या जन्माच्या वेळी सगळ्या गल्लीला पेढे वाटत होते. पुढचा महिनाभर आमच्याही घरी आले होते. खूप खुश होते दोघंही तुमच्या जन्माच्या वेळी. त्यांनी तिच्या पाठीवरून हात फिरवत भूतकाळात शिरत म्हटलं. असेल पण आज माझ्या आईबाबांची जागा मात्र तुम्ही घेतली आहे. माझ्यासाठी आता तुम्ही सर्व काही आहात आणि त्याच नात्याने मी आज तुम्हाला वचन देते. आयुष्यात काहीही झालं तरी मी सत्याला माझ्यापासून दूर करणार नाही, ना तुम्हाला. हां, भांडेल त्याच्याबरोबर. कारण भांडण आणि नवरा-बायको हे समीकरणच खूप गोड असतं. त्यामुळे ती लुटूपुटीची भांडणं तर आमची होणार. पण त्याला सोडून मी कधीच जाणार नाही. त्याची जागा मात्र कुणीच घेऊ शकत नाही. कुणीच नाही. फक्त आता मला तुमची साथ हवी आहे आई. माझी आई म्हणून तुम्ही यावेळी साथ द्याल अशीच विनंती आहे. ती हात जोडून बोलते. अरे बनवून काय? आणि विनंती काय करते?
मी आई आहे ऑलरेडी. आईला विनंती नाही तर हक्काने सांगायचं असतं. आत्ताच म्हणालीस ना, की मी तुझ्या आईची जागा घेतली म्हणून? त्याही तिचं बोलणं ऐकून खूपच इमोशनल झाल्या होत्या. जर माझ्यामुळे तुमच्या दोघांतील नातं पूर्वपदावर येणार असेल, तर ही रेवती कायम तुझ्या पाठीशी आहे. तू बोल फक्त. तर तिचा हात आपल्या हातात घेत प्रेमाने म्हणतात. तिलाही खूप छान वाटत होतं. आई, ॲक्चुअली तुम्हाला तर सत्याचा स्वभाव माहीतच आहे. त्याचा पझेसिव्हनेस, की थोडा पॉज घेऊन आपल्या डोळ्यातले आलेले अश्रू पुसत बोलायला लागते. अशी सासू मिळाल्यावर किती छान वाटतं ना. काय होईल? सत्याची बाजू खरी काय आरोही आणि सत्याची खरी बाजू जेव्हा आरोही मांडेल, तेव्हा कुणाची बाजू तिची सासू घेईल, हे जाणून घेण्यासाठी ऐकत रहा मोहब्बत. कथा आवडत असल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि हो, अजूनही चॅनल सबस्क्राईब केला नसेल, तर सबस्क्राईब जरूर करा. थँक यू.